पालघर जिल्ह्यात शनिवारी महामंडळाच्या बसचे 2 अपघात घडून आले आहेत। पहिल्या अपघातात बस पलटी होऊन मोठा अपघात घडला। त्यानंतर अवघ्या 2 तासाच्या अंतरावरती आणखीन एक अपघात घाटात घडून आला। या दोन्ही अपघातात 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमीमध्ये शालेय व महाविद्यालय विद्यार्थी असल्याची माहिती आहे। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जव्हारपासून 2 किलोमीटर अंतरावर चौथ्याची वाडीजवळ तीव्र उतारावर बस आली असता समोरून वाहन आल्याने बाजूला घेत असताना बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली व गंभीर स्वरूपाचा अपघात झाला। या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बसमध्ये ITI व महाविद्यालय विद्यार्थी आणि काही प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। दुसरा अपघात पालघर डेपोची बस जव्हार विक्रमगड मार्गावरील घाटातून उतरत असताना झाला। समोरून वेगाने येणाऱ्या 4 व्हीलरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना बस समोर आल्याने हा अपघात घडला। यावेळी प्रसंगावधान राखत बस चालकाने वाहन नियंत्रणात ठेवले आणि मोठी दुर्घटना टळली। परिवहन महामंडळाच्या मोडकलीस आलेल्या या बस कुठेही बंद पडत आहेत। ग्रामीण भागात मोडकलीस आलेल्या बस धावत असल्याने कधीही अपघात घडू शकतो। त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून धोकादायक बस बदलून परिवहन खात्याने नवीन बस द्याव्यात अथवा बस चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून सेवेत आणाव्यात अशा प्रकारची मागणी प्रवाशांनी केली आहे।